हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। बेजबाबदार BLO आणि निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाई करा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजित पवार गट मागणी। जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार 21 आणि 22 तारखेला DSE ब्लर फोटो आणि SIR मॅपिंग संदर्भात विशेष शिबिराचं आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले होते। मात्र रामानंद नगरसह अन्य भागात BLO कडून कामात प्रचंड बेजबाबदारपणा दिसून आला आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमिर पठाण यांनी केली आहे। शासकीय नियमानुसार शिबिर आयोजित करण्यापूर्वी गावात दवंडी देणे किंवा लाऊडस्पीकरद्वारे सूचना देणे आवश्यक होतं। मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता केवळ नावापुरते शिबिर लावण्यात आल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे। प्रत्यक्ष कृती शून्य असल्याने या शिबिराचा हेतू साध्य झालेला नाही। वास्तविक पाहता या शिबिराची माहिती आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास सामान्य नागरिकांना त्याचा लाभ होणे अपेक्षित होतं। परंतु प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे। प्रशासनाचा हा भोंगळ कारभार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देत संबंधित BLO आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे। आज रामानगरमध्ये माहिती घेतली असता शासनाचा आदेश पूर्णपणे न अवलंबता मनाचा कारभार आणि भोंगळ कारभार प्रशासनाचा दिसून आला। जसे की DSE आणि ब्लर फोटो SIR मॅपिंग याचा उपक्रम शिबिराच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य नागरिकांना द्यायचा होता। तर काल आणि आज 2 दिवस सर्व BLO एकाच ठिकाणी बसवून सर्वसामान्य नागरिकांना या शिबिराची पूर्ण माहिती देऊन त्यामध्ये असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना असणारा फायदा म्हणजे मतदान कार्ड संदर्भात, अन्यथा उद्या ज्याला लोकशाहीच्या मतदान निवडणुकीमध्ये जर एखाद्याचं नाव कमी असेल किंवा चुकीचं असेल किंवा डबल नाव असतील तर त्याबद्दल शासनानं एवढा चांगला उपक्रम हाती घेतला असताना आपल्या पलूस कडेगावमध्ये काही ठिकाणी माहिती घेतली असताना कुठेही BLO एके ठिकाणी बसलेली दिसत नाही, शिबिर पण नाही। तसा जर शासनाचा आदेश जर बघितला तर 2 दिवस गाडी फिरवून दौंडी द्यायची आणि ती दौंडी देऊन सगळ्या नागरिकांना एकत्र गोळा करून त्यांची मतदान कार्डाची तपासणी करायची आहे। हे अत्यंत चांगले शिबिर तात्काळ कारवाई व्हावी, अशी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांच्या माध्यमातून मी विनंती करतो की त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी।